नमस्कार. लोकसभेत मांडण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. या वादात आता राज ठाकरे यांनी उडी घेत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना काही गंभीर इशारेही दिले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. त्यांच्या मते गेल्या 10 वर्षात भाजपने वेगवेगळ्या पक्षांमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहे. आमदार आणि खासदार फोडणे, राजकीय घराण्यांमध्ये मतभेद निर्माण करणे, तसेच जात आणि धर्मांच्या आधारावर लोकांमध्ये तणाव निर्माण करणे असे आरोप त्यांनी केले. पण आता परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार डिलिमिटेशनच्या माध्यमातून देशात 2 गट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामागचा उद्देश सत्तेवर कायम राहण्याचा असल्याचा त्यांनी आरोप केला. देशाची एकता धोक्यात येईल असा इशारा देताना त्यांनी म्हटलं की यामुळे राज्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि काही राज्ये अधिक स्वायत्ततेची मागणी करू शकतात. इतिहासाचा दाखला देत राज ठाकरे यांनी पंजाबमधील खलिस्तान चळवळीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये निर्माण झालेल्या असंतोषामुळे देशाला मोठा संघर्ष सहन करावा लागला होता. जर तसाच असंतोष पुन्हा ईशान्य भारतात किंवा दक्षिणेकडील राज्यांमध्ये निर्माण झाला तर त्याचे परिणाम गंभीर असतील. अशा परिस्थितीसाठी त्यांनी भाजपच्या सत्तेच्या महत्त्वाकांक्षेला जबाबदार धरलं. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला काही ठोस सूचना देखील दिल्या. त्यांनी सांगितलं की देशातील विविध राज्यांना किमान जागांची हमी दिली पाहिजे. त्यानंतर उरलेल्या जागा लोकसंख्येनुसार वाटल्या जाव्यात. यामुळे सर्व राज्यांना न्याय मिळेल आणि कोणत्याही भागाला दुय्यम वागणूक मिळणार नाही. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचाही उल्लेख केला. देशाच्या एकीकरणासाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या संघर्षाची आठवण करून देत त्यांनी भाजपला टोला लगावला. ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता त्यांचा इतिहास लक्षात ठेवा असं ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की देशाची एकता टिकवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि कोणत्याही राजकीय फायद्यासाठी त्यांचं नुकसान होऊ नये. दरम्यान महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. महिलांना 33% आरक्षण मिळणं ही सकारात्मक गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते महिलांना राजकारणात अधिक संधी मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आरक्षण उपयुक्त ठरेल. मात्र त्यांनी केंद्र सरकारच्या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विधेयकावर चर्चा सुरू असताना अचानक अधिसूचना काढून ती लागू करण्याचा निर्णय का घेतला असा सवाल त्यांनी केला. जर चर्चा सुरू होती तर एवढी घाई का असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की महिला आरक्षणाला विरोध करणं हा मुद्दा नाही, विरोध हा प्रक्रियेबद्दल आहे. त्यांनी सांगितलं की या निर्णयामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इतर पक्षांसह त्यांचीही भूमिका या संदर्भात टीकात्मक आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली. महिला आरक्षण आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही असं ते म्हणाले. कारण महाराष्ट्राने आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण लागू केलं आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत राज्याने आधीच पुढाकार घेतला आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. त्यांच्या भाषणात एकीकडे तीव्र टीका होती तर दुसरीकडे काही सकारात्मक मुद्द्यांनाही पाठिंबा होता. त्यामुळे त्यांची भूमिका संतुलित असल्याचं काहींचं मत आहे. डिलिमिटेशन हा मुद्दा सध्या देशभर चर्चेत आहे. काही विरोधी पक्षांचा आरोप आहे की या प्रक्रियेचा वापर करून दक्षिणेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्यास उत्तर भारतातील राज्यांना अधिक फायदा होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची ठरते. त्यांनी केवळ विरोधच केला नाही तर पर्यायही सुचवले. सर्व राज्यांना किमान जागांची हमी देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला, जो संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यांच्या वक्तव्यामध्ये एक इशारा देखील स्पष्ट दिसतो. त्यांनी सांगितलं की जर ही अशीच परिस्थिती सुरू राहिली तर देशाच्या संघरचनेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे अराजकता निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. राजकीय विश्लेषकांच्या मते राज ठाकरे यांची ही भूमिका त्यांच्या पक्षाच्या धोरणाशी सुसंगत आहे. ते नेहमीच प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा मांडत आले आहेत. त्यामुळेच डिलिमिटेशन सारख्या विषयावर त्यांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका देखील लक्षवेधी आहे. यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचा पाठिंबा स्पष्ट होतो. मात्र त्याचवेळी त्यांनी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून सरकारला जबाबदार धरलं आहे. एकूणच पाहता राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला नवं वळण मिळालं आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे केवळ टीकेपुरते मर्यादित नसून त्यामध्ये देशाच्या एकतेबद्दलची चिंता आणि संतुलित विकासाची अपेक्षा दिसून येते. आगामी काळात या विषयावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. मात्र अशा परिस्थितीत संतुलित आणि विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते, राजकारणात केवळ सत्तेसाठी निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं. देशाची एकता, राज्यांमधील समतोल आणि लोकशाहीची मूल्य जपणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.